समानतेची वागणूक नव्हती, तर त्यावेळेस स्त्रियांनी बंड पुकारले, आंदोलन केले की आम्हालाही मतदानाचा अधिकार द्या, आम्हालाही सन्मान हवाय, समानता हवी आहे. आणि हा लढा त्यांचा 8 मार्च रोजी सुरू झाला आणि त्यांना यश आलं. त्यामुळे जगातल्या सर्व स्त्रियांसाठी हा एक सन्मानाचा दिवस आहे, त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस आहे. म्हणून आपण 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करतो. न्याय देवतेची लेख एक मुक्त संवाद. काय समाज आणि स्त्री व न्यायाची काजू वकील क्षेत्रातील पाऊल व्हा आणि तिच्या यशाची गाथा ऐकूया थेट मुलाखतीतून. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मॅडम, आपले पूर्ण नाव काय आहे? मी ॲडव्होकेट सौ साधना प्रकर्ष संगवे. शंका वाटत नाही. आणि पहिल्यांदा तुम्ही तुमच्या शाळेसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. कारण सर्व शिक्षक हे खूप म्हणजे आजकाल ही गोष्ट दुर्मिळ आहे. असे हाडाचे शिक्षक आहेत तिथं तळमळीनं शिकवणार. आपल्या भारतात इंग्रजांचे राज्य होते, त्यावेळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांना शिक्षित करायचे ठरवले. मातीत जन्मले, जन्मांची लेक झाले आणि भोसल्यांच्या कुळाची सून होऊन या स्वराज्याचे स्वप्न डोळ्यात साठवले. पहिली महिला डॉक्टर. त्या काळी स्त्रियांनी शिकणे खूप कठीण होते, पण जिद्द आणि कष्टाच्या जोराने मी अमेरिकेला जाऊन डॉक्टर झाले. गेल्या प्रेमाच्या वर्षात लहानपणी आकाशात उतरणारे माझे पाहिजे. एक दिवशी शाळेपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहिले. कामे केली आहे. मी स्वतंत्र भारताची पहिली महिला राष्ट्रपती आहे. नाही, त्यांची मी आहे. मी हजाराहून अधिक अनाथांची माय आहे. स्वतःचे दुःख काढून टाका आणि दुसऱ्याच्या दुःखासाठी मी वयाच्या 6व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. पहिली महिला IPS अधिकारी. मी भूषण, अर्जुन पुरस्कार आणि खेलरत्न पुरस्कार मिळाले आहे. कंडक्टर, रिक्षा चालकापासून ते पायलटपर्यंत. त्याचप्रमाणे एखाद्या हायवेवर चहाची टपरी चालवण्यापासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत, ग्रामपंचायतीचे सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत सगळीकडे महिला आहेत. आणि हे सगळं शक्य झालं ते म्हणजे स्त्रीच्या शिक्षणामुळे. होती हुशार होती या सगळ्या 4 बहिणींपेक्षा. तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं, 10वी केली आणि 11वी-12वीला एखादा कोर्स करून कुठंतरी कमावं असा विचार केला. पण मग नंतर थोड्या दिवसांनी तिने 11वी-12वी केलं आणि DEDला प्रवेश घेतला. DED झालं. सगळ्या बाबतीत कलागुण संपन्न असं म्हणायला काही हरकत नाही. एका नामांकित संस्थेमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली. आनंद झाला सगळ्यांना. मुलगी कमावती झाली. शाळेत देखील सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे. लेखन असू दे, कुठला डान्स बसवायचा असू दे, गायन असू दे, फलक लेखन असू दे, सगळ्या गोष्टींमध्ये पुढे. त्यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षिका आणि सगळ्या शिक्षकांची पण लाडकी शिक्षिका अशा त्या बनल्या. आपल्या कार्यकर्तृत्वाने
शिक्षकी पेशातलं मोठं पद त्यांना मिळालं आणि त्या मुख्याध्यापिका झाल्या. आता थोडासा तुमच्या डोक्यामध्ये आला असेल की या कोण, तर या आहेत आपल्या माननीय मुख्याध्यापिका सीमाताई. जीव घालायचं आणि परत दिवसभर हे बघायचं की तू अभ्यास केलास का. हा, बरोबर आहे की नाही. तुमचं सगळ्या दिवसभराच्या दिनक्रमावर आईचं किती मॉनिटरिंग असतं, किती लक्ष असतं. आपली मुलगी जेवली का, व्यवस्थित जेवली का, झोप घेतली का, तिची तब्येत व्यवस्थित आहे की नाही. हा, तर मला या निमित्तानं आपल्या सर्वांना हे सांगायचं आहे की तुमचा महिलांकडे बघण्याचा, महिलांप्रती वागण्याचा ॲटिट्यूड, एक जी प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये सन्मान असला पाहिजे.